राजकारणामध्ये तुम्ही आहात, ठाण्याचा सर्वांगीण विकास तुम्हाला अवगत आहे. काय सांगाल आता पुन्हा एकदा समोर तुम्ही या निवडणुकीला जातात? या ठिकाणी लोकांची मागणी होती की गेल्या 8 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही आणि त्याच्यामुळे या निवडणुका सुरू झाल्यानंतर बरीच कामं बाकी होती आणि त्याच्यामुळे या भागामध्ये नेतृत्व मी अनेक वर्ष करत असल्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव मला या ठिकाणी पुन्हा निवडणूक लढवायला लागली. आणि आज म्हणून मी माझ्याबरोबर डॉक्टर जानकर, त्याच्याबरोबर मंत्री कौर आणि शिल्पा वाघ असं आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत. आता अनेक कामं पुन्हा करावं लागतात. गटार, पायवाटा, गटर, मीटर, वॉटर याच्या अनेक तक्रारी पुन्हा होतात. पायवाटा बनवला तरी तुटतात, कनेक्शन लावले तरी त्या तुटतात, लाईटच्या पण व्यवस्थित नियोजन नाही. त्याच्यामुळे लोकांची मागणी आहे की कुठल्या परिस्थितीत ज्या प्रकारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे, बहिणींचे लाडके भाऊ यांनी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून किसननगरमध्ये क्लस्टरची योजना सुरू झाली. क्लस्टरच्या 32 माळ्याच्या जवळजवळ 3 बिल्डिंगी चालू केल्यात आणि किसननगरमध्ये आता शिफ्टिंगचं काम चालू आहे. त्यांना घरं मिळणार आहेत. तर तशा प्रकारचं आमचंही एक कॉम्प्लेक्स मस्त शांतीनगरचं करा, जेणेकरून समाज मंदिर लग्न कार्य करता येतील. गटर, मीटर, वॉटर हे वर्षानुवर्ष चालू आहे. या पंचवार्षिक तुम्हाला खरोखर वाटतं क्लस्टर? आम्ही मुळात गटर, मीटर, वॉटर हा प्रश्न संपवण्यासाठी क्लस्टरचं डेव्हलपमेंट या ठिकाणी 5 वर्षात करण्याचं नियोजन करतो आहे. कारण एकदा या ठिकाणी डेव्हलपमेंट जर झाली तर सर्वच गोष्टी सॉल्व्ह होतील. एकतर 10-15 बिल्डिंगी तर म्हटलं की त्या एका टॉवरमध्ये ते लोक ॲडजस्ट होतात. तर या अख्ख्या याच्यामध्ये 4-5 टॉवरमध्ये अख्खा शांतीनगर होते. शिफ्ट उरलेल्या जागामध्ये रस्ता रुंदीकरण होईल, काही मैदानं होतील, काही समाज मंदिरी क्लब होतील. त्यासाठी आम्ही या ठिकाणी पर्यायाने संपूर्ण मॅप तयार केला, प्लॅन सँक्शन करण्याच्या स्थितीवर आणलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही त्या गोष्टीला वेळ लागेल. या ठिकाणी उमेदवार सुशिक्षित माझ्याबरोबर पॅनलमध्ये डॉक्टर दर्शना जानकर देखील आहेत, मंत्री कौर आहेत आणि शिल्पा वाघ आहेत. त्या चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे आता लोकांच्या घरी गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांचा तर या ठिकाणी जल्लोषच चाललाय, परंतु मतदार मोठ्या संख्येने उत्साहाने या ठिकाणी आम्हाला बोलवतात, ते आरती करतात.